तर आता नवीन सरकारसाठी 2-2-1 हा फॉर्म्युला चर्चेत येतो आहे। काय नेमका हा फॉर्म्युला आहे त्याबाबत काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत पाहूया त्या बातम्या। महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे, अजित पवार गट 1 वर्ष असं मुख्यमंत्रीपद असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सीएम पदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही। मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटप होईल असं वाटत नाही, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघं एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांची माहिती। केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघंही बसून निर्णय घेतील, बावनकुळे यांची माहिती। शिंदे सुरुवातीला सलग 1 वर्ष आणि नंतर भाजप 4 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला अंदाज। शिंदे, फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत 15 मिनिटं चर्चा, दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या। मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार, भाजपचे 10 तर शिवसेना एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। विधान भवन परिसरात नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी।